हॅलो मित्रांनो, मी आहे पूजा वैभव कोराळे. मी नागपूरवरून बोलत आहे. सगळ्यांना लाडक्या बहिणीचे पैसे आले, पण आम्हाला कधी येणार हे आम्ही वाट बघत आहे. कारण आम्हाला KYC केल्याच्या नंतर नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे आलेले नाही. आम्ही KYC मध्ये होऊ नाही किंवा चूक झाली असेल थोडी, तर त्या थोड्याशा चुकीमुळे हे पैसे बंद करणं एक म्हणजे आपण म्हणू शकतो की म्हणजे एक निर्णय आहे का. आणि तुम्हाला द्यायचे आहे तर सर्वांना द्या. KYC मध्ये तुम्हाला बोगस महिलांना काढायचं होतं, तर तुम्ही ज्या पात्र महिला आहेत त्यांना का बरं काढलेलं आहे? असं ज्यांना नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे आले त्यांना काही प्रॉब्लेम नाही, त्यांना चांगलं वाटत आहे. पण ज्यांना नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे आले नाही KYC करूनसुद्धा, तर मग त्याचं काय? एकतर मग तुम्ही घरून मोबाईलवरून करूच नका असं डायरेक्ट सांगायला पाहिजे होतं, किंवा घरून मोबाईलवर तुम्ही ॲप्स अपडेट नव्हतं करायला पाहिजे. तुम्ही आमचे पैसे बंद करण्यासाठीच हा ॲप्स आणला आहे. तर मग आम्ही काय करायचं सांगा तुम्ही. ज्यांना पैसे आले नाही ना, त्या सगळ्यांना विनंती आहे की ताई, ज्यांना तुम्हाला पैसे आले नाही त्यांनी बालविकास मंत्र्याकडे एक लेटर लिहावे आणि त्यांना सांगावे की आमचे पैसे आले नाही तर आम्ही काय करायचं. आता आम्ही पण गरीबच आहोत ना, आम्ही कुठनं श्रीमंत दिसत आहे. आमचे उत्पादन पहा तुम्ही, राशन कार्डावरचे नाव पहा आणि सगळ्या गोष्टी चेक केल्याच्या नंतर तुम्ही आपला निर्णय घ्या ना. की हो नाही झालं चुकीचं तर मग बंद करून टाकायचे. नाही तर मग तुम्ही आमच्या मोबाईलवर ऑप्शनच द्यायला पाहिजे नव्हतं. आम्हाला काय माहिती, आधी तुम्ही होय ऑप्शनचं होतं, नंतर मग सेकंड टाईम लोकांनी केली तर मग नाहीचं ऑप्शन आलं. त्यांना कसं माहिती राहील? तर मग तुम्ही KYC बोगस लाभार्थ्यांना काढायसाठी करत होते की म्हणजे महिलांना कमी करण्यासाठी करत होते? याचे सगळ्यांनी गव्हर्नमेंटने उत्तर द्यावे अशीच माझी इच्छा आहे.